पूल बंद करण्याचा सरकार अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे असं म्हटलेलं आहे कालिदास कोळंबकर यांनी। पूल पाडायला आम्ही देणार नाही असं कोळंबकर यांनी म्हटलेलं आहे। अधिकारी बदलतात म्हणून लोकांचा प्रश्न मार्गी लागत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। इमारतींचा पुनर्विकास म्हाडाकडून केला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली, पण आजूबाजूच्या नागरिकांचा अजून देखील विरोध आहे। तुम्ही नागरिकांसोबत या ठिकाणी बसलेला आहात, काय तुमचं एकंदरीत पूर्णपणे मत? आमचं मत एवढंच आहे, जनतेचं जे जनतेची मागणी आहे ते आमदारांची मागणी आहे की 19 बिल्डिंग आहेत। आज नाही म्हणते तर कमीत कमी 100 वर्षाच्या जुन्या बिल्डिंग आहेत। उद्या हे काम चालू झाल्यानंतर धक्के ह्या आजूबाजूच्या बिल्डिंगा होणारच आणि त्या अजून कमकुवत होतील। उद्या काय त्याचं कमी जास्त झालं तर म्हणून आम्ही कस्टममध्ये हे 19 बिल्डिंग घ्या आणि 620 कार्पोरेट जनतेला सगळ्यांना मिळू दे आणि ज्या फॅसिलिटी असतील तो डेव्हलपर आहे तो घे। मग कोणालाही आणा डेव्हलपर, अमुकच आणा म्हणून आम्ही सांगत नाही, शासनानेच आणावा आणि शासनानेच हे डेव्हलप करून द्यावं ह्या मताचा मी आहे। स्थानिक असं म्हणतायत की आम्ही हे काम होऊ देणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही। मग तोच विषय माझा, पण तोच विषय आहे। त्या विषयात माझा चेंजेस नाही। त्याने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करा, आम्ही आमचं काम करणार। आज मग त्यांचं काम करू देणार तुम्ही स्थानिकांसोबत? अशक्य आहे ते। आम्ही म्हणजे जनता इतरी काम करायला नाही देणार। आमच्या आधी पूर्ण करा किंवा आम्हाला काहीतरी हे द्या, पेपर द्या, घेऊन द्या पेपर, आम्ही हे ह्या कामाला मान्यता देतोय, विषय संपला। आधी स्थानिकांचा विकास जो आहे तो झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।